आपण लक्ष दिलं पाहिजे। आईला उलटून बोलत नाहीत ना। रोज संस्कार वर्गामध्ये आम्ही सांगत असतो की घरी तुम्ही आई वडील आजी आजोबा असतील तर त्यांना नमस्कार करा। आता संस्कार वर्गामध्ये येणाऱ्या मुलांमध्ये रुद्रांश आणि मोहित ही मुलं रोज संस्कार क्लासमध्ये आले की टीचरला पहिला नमस्कार करतात। म्हणजे असे छोटे छोटे जेव्हा बदल होतात, लगेच तर बदल होणार नाही पण हळूहळू होणारे बदल हे निश्चितच चांगल्या भविष्यासाठी त्यांच्या आयुष्यासाठी हे चांगले आहे। मुलं जरी लहान आहेत तरी त्यांनी जेव्हा आई किंवा बाबांना मदत मी करतो असं म्हटलं, इच्छा व्यक्त केली तर त्यांना मदत करू द्या। काही काम करताना काही त्रास होतो, किती वेळ जातो ह्याची त्यांना जाणीव होईल आणि आपल्यासाठी आई किंवा बाबा हे काही करतात, त्यांचं काही काम केलं, समजा शूज जागेवर ठेवले मुलांनी, बुक्स त्यांच्या जागेवर ठेवले तर त्यातही त्यांना छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांना आनंद मिळू द्या। आणि काही आईने जर मुलांसाठी काही काम करते तर मुलांनी पण कधीतरी असं थँक्यू बोललं तर आई वडिलांना निश्चितच चांगलं वाटेल। पण ही मुलं केव्हा बोलतील थँक्यू, त्यांना ते काम करू दिलं, त्याच्यात किती वेळ जातो, किती त्रास होतो हे जेव्हा मुलांना कळेल तेव्हाच मुलं आईला थँक्यू म्हणणार आहेत। मुलांचं मन म्हणजे चिखलाचा गोळाच असतो, आपण जसा आकार देऊ तसा ते आकार घेणार आहेत। राग हा सगळ्यांनाच येतो। मुलांसमोर राग आला तरी तो सौम्य शब्दात व्यक्त केला पाहिजे आणि तो कंट्रोल पण करता आला पाहिजे। आणि घरातले आजी आजोबा किंवा इतरांशी बोलताना फक्त रागात असं खूप बोललं नाही पाहिजे तुम्ही। आणि मुलांना घरात पण कधी रागा व्यतिरिक्तही आपल्या घरात सुसंवाद हा चांगल्या प्रकारे केला जातो तर त्यातूनच मुलांचं अनुकरण करतात मोठ्यांचं। गोंडस बाल मनावर संस्कार करूया प्रेमाने, निरागस कोवळ्या अंतःकरणावर पाडू नको या चरे। धन्यवाद पूजा मॅम, आम्हाला संधी दिली बोलण्याबद्दल। धन्यवाद।